प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आपल्यासोबत आहेत। साहेब, रोहित पवारांनी एक ट्विट केलं आहे, जे कुडवाडी प्रकरण आहे त्या प्रकरणासंदर्भामध्ये आहे। रोहित पवारांनी असं म्हटलं ट्विटमध्ये की महिला IPS अधिकाऱ्यांसोबत जे बोलणं झालं आहे अजितदादांचं ते एक प्रकारे योग्यच होतं, मात्र त्यांच्या हिंदीमुळे आणि भाषामुळे काहीतरी प्रॉब्लेम झाला। नाही, त्यांनी रोहित पवारांनी जे ट्विट केलेलं आहे हे त्यांनी त्या पद्धतीने त्यांचं मत मांडलेलं आहे। आता त्याच्यावर मी मत मांडायचं म्हटल्यानंतर मला वाटतं की अजित पवारांचा जो स्वभाव आहे तो सगळ्यांना कल्पना आहे। ते प्रेमाने म्हटलं तरी ते धाकात गेल्यागत वाटतं। माझ्या माहितीप्रमाणे हा विषय आता झालेला आहे, त्याच्यावर चर्चा झालेली आहे। फक्त एवढंच माझी विनंती असेल की एखाद्या अधिकाऱ्याबद्दल लगेच त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांनी लगेच त्याची चौकशी करावी नियुक्तीची, हे योग्य नाही। त्यामुळे भावना लोकांच्या विरुद्ध जातात, एवढं मला वाटतं सूचना त्यांना करावीशी वाटते। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की निदान यामध्ये काही अधिकारी सक्षमतेने काम करतात हा संदेश गेलेला आहे। सरकारच्या काही भूमिकेवर हे अधिकारी ठाम असतात, तरी ही संदेश एका चांगल्या अधिकाऱ्यातून मिळाला असला तरी मला वाटतं की अधिकाऱ्यांच्या बद्दलची भूमिका ही सरकारमधल्या लोकांनी विश्वासार्हतेची असावी अशी माझी अपेक्षा आहे। रोहित पवारांनी पुढं असंही म्हटलं ट्विटमध्ये की काही लोकांना समोर घालून मीडिया ट्रायल सुरू आहे म्हणून एक प्रकारे पाठराखण केली। नाही, असं आहे, ते नॅचरल कोणी केलेलं आहे हे आता त्यांनी शोध घ्यावा। म्हणजे काही लोकांनी जर अशा प्रकारचं फोन टायपिंग केलेलं असेल आणि ते कोणी केला, खातं त्यांच्याकडे आहे ना, गृह खातं त्यांच्याकडे, त्यांनी चौकशी करावी आणि त्याप्रमाणे कारवाई करावी। आता जर प्लॅनिंग करून झालेलं असं जर सांगितलं असेल तर मला वाटतं की तसं कोणी केलं आहे, मग कार्यकर्त्यांनी केलं का कोणी केलं याचा विचार करणं गरजेचं आहे। जो मराठा आरक्षण संदर्भात जो GR काढण्यात आला त्या संदर्भात छगन भुजबळ नाराज आहेत, मला माहिती नाही म्हटलं GR बद्दल। मला एक कळत नाही की सरकारच्या मधल्या काही लोकांची अशी पॉलिसी आहे का मला कळत नाही। आता GR काढला सरकारने, त्यामध्ये कॅबिनेट निर्णय झाला, सगळं झालं, उपसमिती त्यांनीच नियुक्ती केली, ती केल्यानंतर GR काढल्यानंतर परत आता त्याच सरकारमधले मंत्री नाराज आहे म्हणून मला वाटतं की समाजामध्ये अशीच जरी कायम राहावी म्हणून असं चाललेलं आहे का मला कळत नाही। दोन्ही समाज आपल्या सरकारच्या माध्यमातून हँडल करायचे, कशालाही असलं करताय। एकदा तुम्ही ठोस निर्णय घेतला तर तुम्ही त्याप्रमाणे बाहेर जेवढे का मंत्री बोलत असेल तर त्यांनी बसून सांगावं, होय आम्ही हा गेलेला बरोबर आहे, ओबीसींना आम्ही धक्का लावलेला नाही। आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की ओबीसीचा कोटा वाढवा, केंद्रामध्ये तो अधिकार आहे, त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही। आता तुम्ही घेतलेला निर्णय तुमचेच लोक नाराज होत असतील का, हे खरोखर नाराजगी आहे का काय, आता त्यांनीच खुलासा करणं गरजेचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की मतं फोडू म्हणणाऱ्यांना स्वतःची मतं राखता आली, कसं पाहत? नाही, अजूनपर्यंत त्याच्याबद्दलचा कुठल्याही प्रकारचा अहवाल आलेला नाही। आमची मतं ठाम आहेत, फक्त एकच आहे की आता लोकांना जे विश्वास होता लोकशाहीवर की मतपत्रिका, वोटिंग आणि आता मतं विकत घेण्याचा, हा आता संसदेपर्यंत पोचलेला आहे असे चर्चा येते। मतं फोडली की दबावाखाली फोडली का कशामुळे अजून फुटली याचं खरं म्हटलं संशोधन करणं गरजेचं आहे। लोकशाही आहे कुठे? लोकशाहीच्या माध्यमातून आता हा भारताला परत एकदा वेगळ्या प्रकारचा विचार करावा लागेल असं मला वाटतं। शेवटचा प्रश्न आहे की भास्कर जाधव म्हणतात की विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद जे आहे ते काँग्रेसला देणार आहेत, आपल्या पक्षाची काय भूमिका असणार? नाही, असं आहे की त्यावेळेला पॉलिसी ठरलेली आहे, ज्यांचे बहुमत आहे त्या पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी बहुमताने पद मिळालं पाहिजे। खाली शिवसेनेला मिळालेलं आहे व काँग्रेसची तिथं संख्या 8च्या वरती आहे, ती जास्त आहे, त्यांनी मागणी केलेली आहे। महाविकास आघाडीचं आहे की ज्यांचा सदस्य जास्त त्यांना विरोधी पक्षानं दिलं पाहिजे। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतं फुटल्याचा दावा केला आहे श्रीकांत यांनी। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतं फुटल्याचा दावा होतोय। नाही, आमची मतं आहेत तिथेच आहे। आता कुठली फुटलेत ज्यांनी दावा करतायत त्यांनी जाहीर करावं की ही मतं फुटलेत म्हणून, मग त्याच्यावर विचार करतो। आमची मतं आहे तिथे, आमची मतं कुठं हलणार नाही, ते पूर्णपणाने आहे तिथं आहेत। नक्कीच। कॅमेरामन नीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।